नमस्कार, कसे आहात? आज आहे गणेश चतुर्थी. तर आज बाप्पांचं जे आहे ते आगमन झालेलं आहे आणि सकाळी मी लवकर उठले होते, म्हणजे आम्ही सगळेच उठलो होतो 5 वाजता. आणि आत्ताच तुम्ही कुकरची शिट्टी ऐकली असणार. पुरण बनवण्यासाठी डाळ लावली होती आणि आत्ता जे आहे ते पूर्ण घर मी झाडून पुसून घेतलेलं आहे आणि उंबरठ्यावरती हळद आणि चंदन लावते. ही पद्धत आहे ना साऊथ साईडला आहे, पण आता सगळेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा करतात. ह्याचे खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह कारणं आहेत आणि छान वाटतं. मी सुद्धा कधी सणवार वगैरे असेल तेव्हाच करते. आदल्या दिवशीच मी तेलात वात जे आहे ते भिजत ठेवल्या होत्या, व्यवस्थित पेटतात वात त्यामुळे. आणि भटजींनी आहे ते 9 वाजताचं टायमिंग सांगितलं आहे. त्याच्या आधी स्वयंपाक, नैवेद्यासाठी मोदक आणि काही मांडणी वगैरे आहे बेसिक. त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपला सगळं जे आहे ते लिस्ट, काय सामान लागतं, कशी मांडणी करायची हे सगळं सांगितलेलं आहे. कारण त्यांना पण बऱ्याच ठिकाणी जायचं असतं, तर ते आहे ते करून घेतो आहे आम्ही. आणि नंतर भटजी आल्यानंतर मग बाकी जे आहे प्राणप्रतिष्ठा आणि बाकीचं काय आहे ते सगळं ते करतील. तर त्याच्या आधी त्यांनी आम्हाला जी जी बेसिक मांडणी सांगितली ती आम्ही करून घेतो आहे. आणि स्वयंपाकसुद्धा आहे आज पुरणपोळी, आमटी, भात, आळूवडी, परत उकडीचे मोदक असं सगळं असणार आहे. पहिल्या दिवशी आम्ही नेहमी पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवतो आणि मोदकाचा. आता कदाचित 8 वगैरे वाजले असणार आणि आम्ही बाप्पांना रात्रीच घेऊन आलो होतो, कारण 1.5 दिवसाचेच बाप्पा असतात. तर मग सकाळी खूप घाई होते त्यामुळे. आणि स्वयंपाक वगैरे थोडाफार जो आहे तो आवरला आहे आणि आता उकडीचे मोदक आहेत ते मी करायला घेतलेले आहेत. दरवर्षी मी बाप्पांसाठी उकडीचे मोदकच बनवते. ही जी साडी आहे ती मी घे भरारीचं एक्झिबिशन होतं तेव्हा तिथून घेतली होती मी. मला हा कलर खूप आवडला होता म्हणून घेतलेला. आणि आता भटजी यायला बराच वेळ होता, तर आम्ही म्हटलं थोडा नाश्ता करावा. त्यासाठी पोहे, पप्पाने पोहे बनवले, तर तोच आम्ही नाश्ता करत होतो. गणपतये नमो नमः. दोघांनी म्हणा पुण्यम पुण्याहम दीर्घम आयुः अस्तु इति भवन्तु ब्रुवन्तु. पुण्यम पुण्याहम दीर्घम आयुरस्तु निर्विघ्नमस्तु. तुम्ही कपाळ हळद कुंकू लावा, तुम्ही कुंकू लावा कपाळी, पुढा पोला त्या ठिकाणी विड्याचं पान असं नाही का, पानावरती करा किंवा चंदनम समर्पयामि. चंदनोपरि अक्षतां समर्पयामि. देवाचा रुमाल काढून द्या, पूर्ण रुमाल काढा, तांदूळ घ्या, मूर्तीवरती वाहा. आगतम सुस्वागतम. हातामध्ये पाणी घ्या. तिथे विष्णुतावारो नक्षत्रम विष्णुरेव च योगचित्रणम चैव सर्व विष्णुमयं जगत. अद्य पूर्वोच्चार एवं ग्रह गुण गण विशेष विशेषतायां वेदायां शुभ पुण्यतिथौ तुमच्या गोत्राचा उच्चार करा. गोत्र माहिती का? तो आता अभिषेक आपल्याला त्या मूर्तीचा करता येणार नाही, म्हणून छोट्या मूर्तीचा आपण अभिषेक करू. फक्त फुलाने 4 वेळा पाणी देवाच्या पायावर शिंपडायचं
आणि एक थोडंसं पंचामृत किंचित शिंपडायचं. बाकीचा अभिषेक आपण छोट्या मूर्तीचा करणार आहोत. हो चालेल ना, घ्या छोटी मूर्ती. परिपद्यौ श्रीपं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासमने नित्यम् आयुकामा सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं बालचन्द्रं च दशमं तु. दरवर्षी आम्ही भटजींनाच बोलवतो आणि खूप छान पद्धतीने त्यांनी जी आहे ती पूजा केली, प्राणप्रतिष्ठा केली आणि खूप छान आणि प्रसन्न वाटते आता घरामध्ये. एक पॉझिटिव्ह वातावरण आहे सगळीकडेच आता. आणि आता मी मोदक जे आहे ते स्टीम करायला ठेवलेत आणि आता मला नैवेद्यसुद्धा दाखवायचं होतं, तर मी आता नैवेद्यसुद्धा दाखवते. मी जास्त काहीच शूट केलं नाही, हे थोडं थोडं म्हटलं एका ब्लॉगमध्येच तुम्हाला 1.5 दिवसाचं म्हणजे 2 दिवस काय काय होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. प्रॉपर मी ब्लॉग नाही केला, हे थोडं थोड्या क्लिप्स आहेत त्याच मी जॉईन करून एक ब्लॉग झाला. तर आत्ता मी नैवेद्य दाखवते. दरवर्षीप्रमाणे नैवेद्यामध्ये काही असेल ना, घरामध्ये काही बनवलं असेल, चहासुद्धा, तर त्याचासुद्धा आम्ही नैवेद्य दाखवतो. तर सकाळी आम्ही चहाचा नैवेद्य दाखवलेला आणि आता जेवणाचं नैवेद्य आणि मोदकाचा नैवेद्य दाखवणार आणि संध्याकाळी परत चहा आणि परत नैवेद्य, काही पोहे वगैरे बनवले त्याचासुद्धा नैवेद्य दाखवत असतो. तर काही असो, घरामध्ये जे काही बनतं त्याचा आपण नैवेद्य दाखवलं तरी चालतं. असं काही नाही आहे की पंचपक्वान्न झालं पाहिजे म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण बनवल्या पाहिजे, असं काही नाही. आणि हा जो नैवेद्य आहे ना, हा मी इथे ठेवला आणि थोड्या वेळानंतर म्हणजे 1-2 तासानंतर हा जो नैवेद्य आहे आणि त्याच्यात थोडंसं अजून जे आहे ते आमटी, भात, पापड एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये जे आहे ते व्यवस्थित ठेवून दिला आणि भरपूर रस्त्याला जे आहे ते गरीब लोकं असतात त्यांना आम्ही तो नैवेद्य दिला. तर भटजी आले होते, त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की नैवेद्य आहे ना, खूप लोक काय करतात दाखवतात आणि तो मग असाच फेकून देतात, तर तसं नका करू. कोणाला तरी खाऊ घाला, तुम्ही स्वतः खावा नाही तर, असं म्हणतात. आणि मी नेहमी असंच करते. आणि आत्ता बघा तुम्ही स्लो मोशनमध्ये बघितलं असणार, घरातल्या मंदिरात मी नैवेद्य दाखवलेला आणि तोच मी इथे कावळ्यांसाठी ठेवला होता आणि त्यांनी पटकन जे आहे ते खाऊन घेतलं. एक पुरणपोळी त्यांनी पूर्ण घेऊन गेले. संध्याकाळी मग आम्ही आरती केली आणि स्वयंपाक जो आहे तो करून झालेला. त्यानंतर सगळ्यांना आरती दिली, पूर्ण घरात आम्ही आरती फिरवली आणि नंतर मग आहे ना, ह्या सगळ्यांना सिद्धिविनायकला जायचं होतं. आम्ही दोघंच गेलो नाही, सगळे सिद्धिविनायकला गेले होते. त्यानंतर मी भरपूर फोटोज काढले. हे बघा, आता तुम्हाला मी आरती देते, तुम्हीसुद्धा आरती घ्या. नंतर हे सगळे गेल्यानंतर आम्ही भरपूर फोटोज काढले. आम्ही दोघंच होतो घरी, सगळे गेले होते. आम्हालाही बोलले होते चला म्हणून जाऊन येऊया, पप्पा थांबतील घरी. पण मी म्हटलं नाही, तुम्ही जाऊन या, कारण 2 दिवसापासून मी खूप थकले होते. आम्हीसुद्धा सिद्धिविनायकला जाणार आहे, पण आपले बाप्पा गेल्यानंतर. तर इथे ना पिऊ खूप सतवत होते, तिचे खूप नाटकं असतात. तिला बाप्पांजवळ ठेवलेले फ्रूट्स जे आहे ते खायचे होते, ती मागत होती, पण आम्ही आता देत होतो तिला, आता काय करणार ती. आणि स्वयंपाक वगैरे सगळं बनवूनच ते गेले होते, कारण मला एकटीला एवढं सगळं होणार नाही. तर मी नैवेद्याला आता खीर बनवली होती गोड आणि बाकी सगळं जे आहे ते गेल्यानंतर मी थोडंफार किचन होतं ते आवरलं आणि चिकू पण त्यांच्यासोबतच गेला होता. त्यामुळे फक्त आम्ही दोघंच होतो. भरपूर फोटोज काढले आणि नंतर आम्ही जेवलो. ते येतील तेव्हा ते जेवतील, कारण त्यांना उशीर होणार आहे, म्हणून मग आम्ही जेवून घेतलं.
दुसऱ्या दिवशी मी जास्त काही शूट नाही केलं, थोडंफारच शूट केलं कारण खूप थकलो होतो. आणि आता आरतीची वेळ झालेली, तर त्यासाठीच मी जे आहे पंचारती ती तेल वगैरे टाकून कापूर वगैरे टाकून ठेवून देत होती. आता आरती करायची आहे आणि इथे मला पिऊ मदत करते. इकडे बघ काय झालं. इकडे 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 इकडे. इथे मी माव्याचे मोदक बनवले होते. आरती झाल्यानंतर लगेच नैवेद्य दाखवला आणि संध्याकाळी जे आहे ते बाप्पांचं जे आहे तो निरोप आहे, तेव्हा त्यांच्यासाठी मी शिरा बनवलेला नैवेद्याला. आणि जाताना एक त्यांना छोटीशी काय बोलतात त्याला शिदोरी, त्याच्यात ड्रायफ्रूट्स खडीसाखर वगैरे टाकून त्यांना सोबत जी आहे ती द्यायची असते, तर ते दिलं होतं. असं भरपूर काही असतं, पण मी काही जास्त शूट नाही केलं. तर बाहेर खूप पाऊस होता आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही घरीच जे आहे ते टेरेसवरती बाप्पाचं विसर्जन करतो. आमच्या बिल्डिंगमधले सगळेच जे आहे ते घरीच विसर्जन करतात. आणि बाहेर पाऊस खूप चालू झालेला. आम्ही वाट बघितली पाऊस जाण्याची, त्यानंतर आम्ही टेरेसवर गेलो आणि मोरया मंगल मूर्ती. 1 2 3 4. मोरया मोरया. बाप्पाचं व्यवस्थित विसर्जन व्हावं म्हणून आम्ही नेहमी छोटीशी मूर्ती आणतो आणि घरीच विसर्जन करतो. हे बघा, पितळी जे उरली आहे त्यामध्ये करतो, नाही तर माझ्याकडे स्टीलची एक मोठी टाकी आहे त्याच्यात करतो. तर बाप्पांना असा आम्ही निरोप दिला. काही चुकलं असेल तर माफी मागितली. तर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. घरी आल्यानंतर खूप शांत आणि सुखसुखाट वाटत होतं. पिऊसुद्धा गेली होती कारण त्याच्या पप्पाचं ऑफिस होतं, त्यामुळे ते सुद्धा गेले. तर आम्हीच होतो घरी. हे सगळं असंच होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही हे सगळं काढलं. छान वाटलं. छान 1.5 दिवस जे आहे ती त्याची तयारी 15 दिवसापासून चालू होती. तर छान बाप्पाचं आगमन झालं, बाप्पांना निरोप दिला आणि शनिवारी आम्ही सिद्धिविनायकला गेलो, कारण आम्ही दरवर्षी जे आहे ते सिद्धिविनायकला जातो. असं एका वर्षातून तर आम्ही बऱ्याच वेळा जातच असतो, पण गणेश चतुर्थीला आम्ही नेहमी जातो बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. तर त्यासाठी आम्ही आता 3घं चाललो होतो दर्शनाला आणि तिथे एवढं सुंदर डेकोरेशन केलं होतं. मी सिद्धिविनायकचे बरेच व्हिडिओ केले, त्यामुळे मी परत काही असा सेपरेट व्लॉग नाही केला. याच्यातच तुमच्यासोबत शेअर करते. आणि तुम्हाला दिसलं असेल बाप्पांचं दर्शन. आम्ही रात्री गेलो होतो,
10:30 वाजता वगैरे आम्ही तिथे पोचलो. तर छान दर्शन झालं, कारण रात्री गर्दी नसते आणि आत्ता सध्या 11 वाजेपर्यंत जे आहे ते मंदिर उघडं असतं आणि खूपच सुंदर डेकोरेट केलं होतं. तर चला, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. बाप्पा जरी गेले असेल तरी ते सदैव आपल्यासोबत आहे. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.